हायजीन ऑफ अ इंटिमेट एरिया म्हणताना आपल्याला असं बघायला पाहिजे आजूबाजूची परिस्थिती आणि प्लस तुमच्या शरीराची परिस्थिती त्या वातावरणाबरोबर. तो सध्या मान्सून सीझन आहे, ह्युमिड खूप आहे, हळूहळू मुंबई आणि पुण्याचं वातावरण एकसारखं वाटतंय, तसा घाम तिकडे येतोय तसा इथे पण येतोय. तो जिथे जिथे स्किन फोर्स आहे म्हणजे आपला ऍक्झिलाचा पार्ट, काखांचा भाग, आपला थाईचा भाग किंवा जिथे आपली स्किन फोल्ड होते तिथे, आपल्या प्रायव्हेट पार्टच्या तिथे. कारण ना आपल्याकडे जे कपडे वापरले जातात तर कधी कधी एवढ्या कॉन्शियस त्याचा चॉईस केला नाही जात. कारण ना आता इनर क्लोथ मध्ये पण खूप फॅशन आली, लेस आहे, वेगळं मटेरियल आहे, काही ट्रान्सपरंट मटेरियल, बट तो ज्याचा त्याचा चॉईस राहील. पण जेव्हा अशा नायलॉन मटेरियलचे जेव्हा कपडे येतात किंवा काही कपडे खूप रेग्युलरली मोर दॅन 24 अवर्स वापरले जातात तर अशामध्ये मॉइश्चर साठण्याची शक्यता जास्त असते. मान्सून मध्ये आपण भिजलोय तर आपण वरचे कपडे एखाद्या वेळेस बदलू, पण आतले कपडे दरवेळेसच बदलले जातात असं नाही. आपण 12-12 तास ऑफिसमध्ये राहतोय, ट्रॅव्हलिंग मध्ये राहू शकतो, तेव्हा होणारा जो त्रास आहे तर त्याच्यासाठीच एक साधी प्रिकॉशन घ्यावी. सो डेली बाथ तर आपण भारतात सगळेजणच करतो. दुसरी गोष्ट, पोस्ट बाथ छान बॉडी मॉइश्चराईज असावी तुमची, आणि मॉइश्चराईज केवळ वरतून नाही, ती हायड्रेटेड पण असावी. त्यामुळे तुमचा पाण्याचा इंटेक जर चांगला असेल तर तुमची बॉडी छान मॉइश्चराईज हायड्रेटेड राहते, ज्याच्यामध्ये स्किन इरिटेशनचं प्रमाण कमी राहतं. अजून एक गोष्ट करता येईल की साधारण 12 तासांनी इफ इट इज पॉसिबल फॉर यू, चेंज ऑल द क्लोथ्स, कपडे सगळे बदलून टाका. अजून एक जी गोष्ट करता येईल, जे काही तुमचे इनर वेअर्स आहेत ते छान उन्हात वाळवता येतील, ज्याला नॅचरल सॅनिटायझेशन मिळेल. अदरवाईज अशा उबदार ठिकाणी की जिथे ते पूर्ण ड्राय होऊ शकते. सो ओलसर आहेत ते तसेच वापरले गेले किंवा बऱ्याच वेळेस इस्त्री करून पण वापरले जातात कारण कपडे वाळलेच नाही जात. तर अशामध्ये तुमचं इलास्टिक मटेरियल जे आहे इनरवेअरचं, तुमच्या ब्रेसियर्सचं म्हणा, पॅन्टीजचं म्हणा, ते सुद्धा पूर्ण ड्राय होईल असं बघायला पाहिजे आणि तसे कपडे तुम्ही वापरू शकता. माइल्ड सोप इज इनफ फॉर युअर टोटल हायजीन पर्पज. पण त्याला काही वेगळं वापरावं जर तुम्हाला काही तक्रारी नसतील तर काही गरज नाही. पण बाबा तुम्हाला इचिंग होतोय, डिस्चार्ज होतोय, यू आर व्हेरी अनकम्फर्टेबल थ्रू आउट द डे अबाउट युअर इंटिमेट एरिया असेल ना, तर मग जवळच्या डॉक्टरांना दाखवून घ्या आणि अकॉर्डिंगली यू कॅन टेक द रेमेडी.